पुणे शहरातील प्रसिद्ध पुष्प प्रदर्शनाची पुण्यासहित देश-विदेशातील वाट बघत असतात। अशा इम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शनाचं आयोजन 25 ते 28 जानेवारीपासून केलं जाणार आहे। पुष्प प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे विविध प्रकारच्या पुष्परचना। यंदाच्या वर्षी देखील जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसंच बोन्साय वृक्षांचे विविध प्रकार, स्पर्धकांनी साकारलेल्या विविध कलाकृती या पुष्पप्रेमींच्या पसंतीस नक्कीच उतरतील। या वर्षीचं पुष्प प्रदर्शन दिनांक 25 जानेवारी ते 28 जानेवारी 2024 दरम्यान होत असून या प्रदर्शनाचं उद्घाटन 25 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता विजय कुमार मगर पोलीस उपायुक्त ट्रॅफिक विभाग यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर प्रदर्शन सर्वांसाठी रात्री 7:30 वाजेपर्यंत खुले असणार आहे। लावलेत आणि नावासकट त्या डिस्प्ले करणार आहोत, म्हणजे लहान मुलांना थोडंसं काहीतरी त्यांना शिक्षण मिळेल त्यानं। तसंच 21 तारखेला म्हणजे ह्या शोच्या आधीच्या रविवारी सकाळी लहान मुलांसाठी ड्रॉइंग आणि हस्ताक्षर अशी कॉम्पिटिशन आहे। तर ती साधारण 8-8:30ला सुरू होते। गट असतात, अगदी लहान मुलांचा एक, मधल्या वयाचा एक आणि मोठ्या मुलांचा एक, पण ज्या प्रमाणात मुलं येतील त्यावरती ते अवलंबून असतं। बक्षिसांची संख्यासुद्धा एकंदर काय प्रतिसाद मिळतो त्याच्यावर अवलंबून असतं। पण मला सांगायला खूप मजा वाटते, आनंद होतो की 800 ते 1000 मुलं येतात आपल्याकडे आणि आम्हाला हे कसं कळतं तर आम्ही त्यांना काहीतरी खाऊ देतो। की पॅकेट्स किती संपली ह्याच्यावरून आम्हाला साधारणपणे लक्षात येतं। बहुतेक करून कोणी 2-2 घेत नाही। फुलांच्या स्पर्धा असतील, भाजीपाल्याच्या स्पर्धा असतील, फळांच्या स्पर्धा असतील किंवा पुष्परचनांच्या स्पर्धा असतील वगैरे वगैरे, तर त्याबद्दल जास्त आमचे सहकारी बसलेले आहेत खैरे साहेब हे सांगतील आणि बर्वे मॅडम हे सांगतील। मी सुरेश पिंगळे, खैरे साहेब, अनुपमा बर्वे आणि निलेश आपटे आमचे सहकारी आहेत। तुम्ही रेडी? येस सर। पुणे शहरामध्ये अनेक फळे, फुले आणि भाजीपाल्याचे प्रदर्शन होत असतात आणि इम्प्रेस गार्डनचं हे दरवर्षी होणारं प्रदर्शन हे जानेवारीच्या 25 ते 28 तारखेला आहे। ची मुख्य उद्देश हा प्रदर्शनाचा असा आहे की निसर्गामध्ये जी विविधता आहे ती विविधता नागरिकांनी पाहावी आणि त्याच्यातून आपल्याही घराच्या परिसरामध्ये, आपल्याही शेतामध्ये, आपल्याही जागेमध्ये एखादं रोप लावावं, काही फुलं जोपासावीत आणि पर्यावरण त्याच्यामुळे शहराचं सुधारलं जाईल या दृष्टीने हे प्रदर्शन असतंय। आणि या ठिकाणी अनेक प्रकारचे फुलं, फळं यांचं एक्झिबिशन होतं, नागरिक ते बघतात आणि बाजूला फार मोठ्या प्रमाणावरती लोक रोपं विक्रीसाठी घेऊन येतात आणि त्याच्यातून लोक रोपं खरेदी करतात आणि आपल्या परिसरामध्ये, आपल्या बागेमध्ये ते लावत असतात आणि हाच खरा या प्रदर्शनाचा उद्देश आहे की या प्रदर्शनामधनं नागरिकांनी स्फूर्ती घ्यायला पाहिजे, निसर्गाची माहिती त्यांना मिळाली पाहिजे, फळे, फुले, भाजीपाल्याचे वेगवेगळे प्रकार त्यांना पाहता यावेत, त्याच्यातून त्यांच्या परिसरामध्ये त्याची लागवड व्हावी, शहरामध्ये त्याची लागवड व्हावी, हाच याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आणि त्या अनुषंगाने हे प्रदर्शन या जानेवारीच्या 25 ते 28च्या दरम्यान आहे। नागरिकांचा याला फार मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद असतो। वेगवेगळ्या प्रकारची फुलं, सीझनल फुलं, हंगामी फुलं, नंतर गुलाबाचे वेगवेगळे प्रकार, फ्लावर अरेंजमेंट्स आणि रोप विक्री अशी या प्रदर्शनाचं स्वरूप असणार आहे। किती वेगवेगळ्या जातींच्या वनस्पती किंवा फुलं यांचं काय असतं किंवा ह्या वर्षी आपण त्याच्यामध्ये काही बदल केलेत का? विक्रीसाठी मुळात याच्या सोडून गुलाबांचे वेगवेगळ्या प्रकारचे परिसरातून तसेच दुसऱ्या भागातूनही फार मोठ्या प्रमाणावरती रोपवाटिकाचे मालक येतात या ठिकाणी रोपं घेऊन। काही डेहराडून वगैरे त्या प्रदेशातूनही येतात आणि त्याच्यामध्ये सिक्कीममधनं काही लोक येतात। त्याच्यामध्ये प्रामुख्याने गुलाबाचे वेगवेगळे प्रकार,